इस न्यूज के प्रायोजक है आई विजन एकेडमी। 1st to 10th एडमिशन सुरू। 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर। महापालिका निवडणुकीत भाजपला 87 जागावर विजय मिळाला। आता या सदस्यांमागे एक स्वीकृत नगरसेवक घेता येणार आहे। त्यानुसार भाजपला 9 आणि 8 नगरसेवक निवडून आलेल्या एमआयएमला एक स्वीकृत नगरसेवक घेता येणार आहे। महापालिका आयुक्तांनी नगर सचिवांकडून मागितलेल्या मार्गदर्शनात तसे नमूद केले आहे। स्वबळावर महापालिका लढलेल्या भाजपाला मुस्लिम बहुल प्रभाग 14 आणि 20 मध्ये यश मिळाले नाही। त्या ठिकाणी एमआयएमचे उमेदवार विजयी झाले। 26 पैकी 21 प्रभागात भाजप उमेदवारांना पॅनल टू पॅनल मते मिळाल्याने तेथील सगळेच उमेदवार विजयी झाले। आमदार देवेंद्र कोठे यांनी स्वतःच्या जागेवर माजी उपमहापौर पद्माकर काळे यांना उमेदवारी दिली होती, पण त्याचा पराभव झाला। त्यांना किंवा श्रीकांत घाडगे यांना स्वीकृतची संधी मिळू शकते। तसेच भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी निवडणुकीत मोठी मेहनत घेतली। ज्येष्ठ माजी नगरसेवक प्रभाकर जामगुंडी, जगदीश पाटील यांचेही योगदान आहे। याशिवाय अन्य काही उमेदवार नवीन चेहऱ्यांनीही पक्षाला मोठी मदत केली। त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबात स्वीकृतची लॉटरी लागू शकते। तुमच्या मुलांच्या यशासाठी सर्वोत्तम ठिकाण आय विजन अकॅडमी। ट्युशन क्लासेस फॉर 1st to 10th, सर्व विषयांची खात्रीशीर तयारी, प्रशस्त क्लासरूम्स, बसण्यासाठी बेंच, लिहिण्यासाठी ग्रीन बोर्डची सुविधा, इंग्लिश, गणित, विज्ञान आणि इतर विषयांसाठी तज्ञ अनुभवी शिक्षक, आठवड्याला रिव्हिजन, महिन्यातून टेस्ट। फक्त 500 रुपयामध्ये सर्व विषयांचे ट्युशन सुरू। प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष। आजच प्रवेश घ्या। आय विजन अकॅडमी, 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर।